देख रहे हैं KGN प्राइम न्यूज। श्री विठ्ठल मंदिर निप्पाणी येथे आषाढी उत्सव सोहळा उत्साहात संपन्न। निप्पाणी येथील पुरातन श्री विठ्ठल मंदिर येथे आज आषाढी एकादशी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। पहाटे 4 ते 6 काकड आरती, त्यानंतर पहाटे 6 ते 7 श्रींच्या मूर्तीस अभिषेक श्रीमंत दादाराजे निप्पाणकर सरकार दाम्पत्य व श्री नारायण कृष्णा मोरे दाम्पत्य यांच्या हस्ते करण्यात आला। त्यानंतर सकाळी 7 ते 8 पूजा व महाआरती संपन्न झाली। सकाळी 8 ते 9 या वेळेत पालखी व दिंडी प्रदक्षिणा मोठ्या उत्साहात संपन्न झाली। सकाळी 9 पासून संपूर्ण दिवस असंख्य भक्तांनी दर्शन व प्रसादाचा लाभ घेतला। सकाळी 9 ते दुपारी 4 पर्यंत विविध भजनी मंडळांनी भजन सेवा केली। सायंकाळी 5 ते 6 या वेळेत हरिपाठ व त्यानंतर आरती झाली। सायंकाळी 7 ते रात्री 10 हरी जागराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। आकर्षक सजावटीसह नेटके नियोजन करून धार्मिक वातावरणात संपूर्ण सोहळा संपन्न झाला। संपूर्ण कार्यक्रम विठोबा देव फाउंडेशनच्या नेतृत्वात पार पडला। नव्याने स्थापन झालेल्या माऊली युवक मंडळाने विशेष परिश्रम घेतले। तत्पूर्वी दिनांक 16 रोजी कस्तुरबा शाळेच्या विद्यार्थ्यांच्या दिंडीने मंदिर परिसरातील सर्वांचे लक्ष वेधले होते। श्री विठ्ठल मंदिर येथे प्रत्येक एकादशीला सकाळी 6 ते 9 या वेळेत अभिषेक, भजन, आरती व त्यानंतर प्रसाद वाटप असे आयोजन करण्यात येते। निप्पाणीतील सर्वात जुन्या मंदिरापैकी हे एक असणाऱ्या या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू असून जीर्णोद्धारासाठी मदतीचे आवाहन विठोबा देव फाउंडेशनचे अध्यक्ष बाबूराव महाजन महाराज यांनी केले आहे। KGN क्राईम न्यूजसाठी वृत्त निवेदिका माधुरी मेस्त्री।